शैक्षणिक सत्र 2025-2026च्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. सदर पत्र आहे राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं. शाळांच्या संदर्भात नेमकं कोणतं कार्य करायचं आहे ते या पत्रात विशद केलेलं आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण राज्य प्रकल्प समन्वयकांचं एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं हे 26 सप्टेंबर 2025चं पत्र आहे. सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2025-2026 या वर्षामध्ये UDIS प्लस प्रणालीतील ड्रॉपबॉक्समध्ये असलेले विद्यार्थी कमी करण्याबाबत. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजीच्या ड्रॉपबॉक्स अहवालानुसार राज्यामध्ये 9,27,041 एवढे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये दिसून येत आहे. सदरचे विद्यार्थी सन 2024-2025 या वर्षामध्ये शाळांमध्ये शिक्षण घेत होते. सन 2025-2026 या वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या शाळेमध्ये ड्रॉपबॉक्समधून इम्पोर्ट करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे दुबार नोंदणी होणार नाही. शाळानिहाय ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची माहिती इम्पोर्ट करून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तात्काळ आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना ड्रॉपबॉक्समधून प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करून घेण्यासाठी आदेशित करावे. सोबत ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी असं माननीय राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. सदर पत्र माहितीस्तव माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं काम या पत्रात अधोरेखित केलेलं आहे. 26 सप्टेंबर 2025चं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.